अर्जुन खोतकर आत्ता आपल्या सोबत आहेत. सर, ज्या पद्धतीने अधिवेशन सुरू आहे, मात्र विरोधकांचं कुठंतरी अस्तित्व दिसत नाही किंवा विरोधकांनी ज्या पद्धतीने या सगळ्या अधिवेशनामध्ये एक वाक्यता असणं अपेक्षित आहे ती दिसत नाही या सगळ्याच्यामध्ये. हो, मी आता खरं तर मी गेली अनेक वर्ष आहे सभागृहामध्ये, परंतु या वेळचं अधिवेशन आणि यावेळची परिस्थिती विरोधकाची फारच गलित गात्र झालेली आहे. ही गोष्ट खरी की त्यांच्या सुसूत्रता राहिलेली नाही, एक वाक्यता राहिली नाही आणि सरकारच्या बाबतीमध्ये ज्या पद्धतीनं काही मुद्दे काढून सरकारला घेरता येतं ते त्यांना हे जमू शकलं नाही, किंवा खोटा आवसुद्धा त्यांना आणता आला नाही, असं एक चित्र दिसलेलं आहे. दुसरं, काल उद्धव ठाकरे आले तर उद्धव ठाकरेंनी जी काय ज्या पद्धतीने टीका केलेली आहे, मग सरकारवरती असू दे किंवा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांवरती देखील टीका केलेली आहे, एकनाथ शिंदेंवरती ज्या पद्धतीने टीका केलेली आहे की जर उपमुख्यमंत्री पद हे चालतं ज्या ते रद्द करण्याची मागणी होते, मग विरोधी पक्षनेते पद का तुम्ही अद्यापर्यंत कुठेतरी घाबरतायत असं उद्धव ठाकरेंचं म्हणणं आहे. नाही, आता त्यांचं काय नवीन आहे का काही, हे तर आता गेले 2.5 आणि हे 3.5 वर्ष आम्ही हे पाहत आलेलो आहे. टीकेशिवाय दुसरा काही विषय आहे का? आणि ठीक आहे, टीकेतून आम्ही चांगलं घेऊ, पॉझिटिव्ह करू काहीतरी. पण ज्या पद्धतीने ते सरकारवरती टीका करताय, सरकारच्या एकूण कारभारावरतीच त्यांची जे काही बोट ठेवलं आहे त्यांनी, किंवा एक शेतकऱ्यांना मदत न मिळणं असू दे किंवा इतर मुख्यमंत्री सहायता निधीच्या संदर्भात असू दे, त्याबद्दल सातत्याने मुद्दा उचलतो. बघा, आपण लोकशाहीमध्ये वावरतो आणि विरोधकाला हा अधिकारच आहे, घटनेने दिलेला अधिकार आहे की आम्ही चुकत असेल कुठे तर आमच्या उणिवा दाखवून देणं ही विरोधकांची जबाबदारी आहे. आणि त्या उणिवामधून काही चांगलं करता आलं आम्ही करण्याचा प्रयत्न करू, काही चुकत असेल तर. आम्ही पॉझिटिव्ह घेतो आम्ही पॉझिटिव्ह घेतो त्याच्याला आणि चांगलं करू त्यातून. हैदराबाद गॅझेटचा जो काही निर्णय झालेला आहे, मनोज जरांगे पाटलांचं म्हणणं की ज्या पद्धतीने एक 5-6 महिने झाले, मात्र कुणबी दाखले देण्याचा जो काही एकूण वेग असायला हवा किंवा ज्या पद्धतीने कुणबी दाखले लोकांना काही मिळालेले ती संख्या खूप अल्प आहे. देवेंद्रजी, माननीय एकनाथजी शिंदेसाहेब आणि दादा हे निश्चितपणे याने आश्वस्त केलेलं आहे की हैदराबाद गॅझेटमधून कोणीही वंचित राहणार नाही, अशा प्रकारची हमी दिलेली आहे. याच्याबरोबरच धनगर समाजाचा एसटीचा आरक्षणाचा प्रश्न आहे, याच्याबरोबरच बंजारा समाजाचा एसटीमध्ये घालण्याचा आरक्षणाचा प्रश्न आहे. या दोन्ही आंदोलनामध्ये मी अत्यंत अग्रभागी, तिन्ही आंदोलनामध्ये मी अत्यंत अग्रभागी होतो आणि मला असं वाटतं की निश्चितपणे यावर तातडीनं उपाययोजना निघतील आणि काम होईल. कुणबी दाखले देण्यात कुठेतरी प्रशासनाकडनं म्हणजे ज्या पद्धतीने गती अपेक्षित आहे ती देताना दिली जात नाही. नाही, आता एकतर कोणी कोर्टात गेलं तर पुन्हा काही अडचण तयार होऊ नये म्हणून सर्व तपासूनच ह्या सर्व गोष्टी चालू आहेत. दुसरं, महायुती आता निवडणुका लागतात, महायुती म्हणून शिंदे साहेबांनी तर सांगितलं की आम्ही महायुती म्हणूनच निवडणुकीला सामोरं जाणार आहेत. मग त्या महायुतीमध्ये राष्ट्रवादी असणार की राष्ट्रवादी न घेता तुम्ही आणि आपलं एकनाथ शिंदे साहेबांची शिवसेना आणि भाजप अशा पद्धतीनेच निवडणुकीला सामोरं जाणार? नाही, स्थानिक पातळीवर आम्ही अशा अनेक गोष्टी केलेल्या आहेत की ज्या माध्यमातून अधिकार स्थानिक लोकांना दिलेले आहेत आणि स्थानिक लोकांनी ठरवावं. वरचा आग्रह आहे की तुम्ही एकत्र आलं पाहिजे. माननीय देवेंद्रचा आग्रह आहे, माननीय शिंदेसाहेबांचा आग्रह आहे, दादांचा आग्रह आहे. जिथं जिथं ज्या ज्या सोयीच्या युत्या त्या होतील. पण यामध्ये महायुती होत असताना नवाब मलिकांमुळे ही कुठेतरी अडचण ठरताना दिसते. मग नाना पटोले म्हणतात तुम्हाला पॅरे खानची बिर्याणी चालते, मग नवाब मलिक का चालत नाही? हां, ठीक आहे, युतीतल्या या सर्व गोष्टी मी याच्यावर काही भाष्य करू शकणार नाही. मग काय कुठेतरी अडचण ठरते नवाब मलिकांमुळे या महायुतीमध्ये? नवाब मलिक माझे मित्र आहेत, मी काय त्याच्यावर बोलू शकतो. तर अडचण ठरते कारण की नवाब मलिक अर्जुन खोतकर माझे मित्र आहेत, त्यामुळे मी त्यावर भाष्य करू शकत नाहीये. मात्र ज्या पद्धतीने हैदराबाद गॅझेटचा मुद्दा असू दे किंवा इतर जे काही महायुतीचा फॉर्म्युला असू दे, त्याबद्दल अर्जुन खोतकर यांनी आपलं मत मांडलेलं आहे. कॅमेरामन खंडूसह मी योगेश बोरसे, TV9 मराठी, नागपूर. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.